महिला समन्वय समिती, गुणांकन व्यवस्था समिती, पारितोषिक वितरण व्यवस्था समिती, राजशिष्टाचार व्यवस्था समिती, वैद्यकीय व्यवस्था समिती, शिस्त पालन समिती आणि दिव्यांग कर्मचारी व्यवस्था समिती या सर्व समितींनी केलेल्या कामासाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करूया, त्यांच्या कार्याचा गौरव करूया। आणि आता आपण वळूया सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणाकडे। या वितरणासाठीचा निकाल आत्ताच माझ्या हाती आलेला आहे आणि तो कुणालाच माहिती नाही। पहिल्यांदा असं काहीतरी झालं की जे तुम्हाला काही माहिती नाही ते मला माहिती आहे। धन्यवाद। काटवडे साहेब इथे आलेले आहेत। आत्ता आपण जे मुक्तछंद गाणं ऐकलं त्या गाण्यामध्ये साहेबांचा आवाज, हे मी सांगायची गरज नाही, कित्येक जणांनी तो आवाज ऐकल्या सांगितलं की तो काटवडे साहेबांचा आवाज आहे। मित्रांनो, हा खेळाचा आणि कलेचा उत्सव आपला सांस्कृतिक कार्यक्रम, आपला बक्षीस समारंभ, यातही मी हे सांगू इच्छितो की यामध्ये जनरल चॅम्पियनशिप म्हणजे सर्वसाधारण विजेतेपद जाहीर करत असताना त्यासाठी आवश्यक असणारे जे काही हेड आहेत समूह सादरीकरण स्पर्धेचे, त्याचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते दिले जातील। आजच्या प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा। या म्हणायचं राईट टाइम पे एंट्री। त्यांनी मंचावरती यावं। कलाकाराला मंचावरती प्रवेश कधी करायचा हे सांगावं लागत नाही। जरी कार्यक्रम आपला अगोदर सुरू झाला असला तरी बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचं बक्षीस समारंभ सुरू झाला आणि त्यांनी इथे एंट्री घेतलेली आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा। राजकुमार सागर साहेब त्यांना सन्मानित करताना, त्यांचं स्वागत करताना। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बसून घ्यावं। आपण इथून पुढची जी पारितोषिके आहेत ती एक एक करून देऊया, म्हणजे सर्वांना ताटकळत उभं राहावं लागणार नाही। पहिली कॅटेगरी आहे कविता वाचन, कथाकथन, शेर व शायरी, मिमिक्री। या कला प्रकाराचा कॉन्ट्रीब्युशन सर्वसाधारण विजेतेपदामध्ये आहे की नाही याचा विचार न करता आपण सांघिक जे सादरीकरण आहेत त्याचाच फक्त विचार करतोय, म्हणून त्याची पहिली बक्षिसं आपण माननीय मंत्री महोदय आल्यानंतर त्यांच्या हस्ते करणार आहोत। त्यामुळं या कला प्रकाराची तीनही बक्षिसं आपण इथं आता प्रदान करणार आहोत। विजेता क्रमांक तृतीय, काही गेसेस आहेत का नाही? तुम्हाला काही वाटतंय का नाही? शांत बसलाय तुम्ही अगदी। अमरावती मंडळ, अमरावती मंडळाच्या प्रतिनिधींनी यावं। सर्वोत्तम कथाकथन, कविता वाचन, अमरावती मंडळ। मुख्य अधिकारी अमरावती मंडळ विशाल देशमुख साहेब आलेले आहेत। उत्कृष्ट कथाकथन, शेरो शायरी, मिमिक्री आणि कविता वाचन या कॅटेगरीमधलं तृतीय क्रमांकाचं बक्षीस अमरावती मंडळ। धन्यवाद सर, धन्यवाद। बसून घेतलं तरी चालेल, आपण एक एक करू। ठीक आहे। विजेता क्रमांक द्वितीय प्राधिकरण
कथाकथन कविता प्राधिकरण मनीषा कुलकर्णी मॅडम दरवर्षी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कथा सादरीकरण हा त्यांचा हातखंडा आहे. धन्यवाद. विजेता क्रमांक प्रथम कोकण मंडळ. अभय कुलकर्णी. मी सीओ साहेबांना विनंती करतो कोकण मंडळाच्या वतीने त्यांनी हा सन्मान स्वीकारावा. सर्वोत्तम वेशभूषा दुसरी कॅटेगरी विजेता क्रमांक तृतीय प्राधिकरण. सर्वोत्तम वेशभूषा तृतीय क्रमांक प्राधिकरण. सर्वोत्तम वेशभूषा द्वितीय क्रमांक हे बक्षीस विभागून देण्यात आलेलं आहे. मुंबई मंडळ आणि अमरावती मंडळ. ट्रॉफी एकच आहे आणि त्याच्यावरती हक्क दाखवणारे दोन संघ. मी सर्व दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांची दुसरी जी ट्रॉफी आहे ती त्यांना नंतर पाठवण्यात येईल. आता ही ट्रॉफी कोणाकडे ठेवायची हे त्या दोघांनी जसं बक्षीस विभागून घेतलंय तसं हे मतही दोघांनी विभागून घ्यायचं आहे. मुंबई मंडळ आणि अमरावती मंडळ विभागून द्वितीय क्रमांक सर्वोत्तम वेशभूषा. अत्यंत सुंदर आणि देखणे कार्यक्रम झाले होते. खालच्या लेवलवरती पण उभं राहावं. बऱ्याच जणांनी गर्दी होत असेल तर खाली पण आपण उभं राहण्यासाठी जागा केलेली आहे. वरच्या लेवलवरती कोणी बसले आणि खालच्या लेवलवर उभे राहिले सोबत तर बरं राहील. सर्वोत्तम वेशभूषा याचंही पहिलं क्रमांकाचं बक्षीस आता आपण इथं जाहीर करणार आहोत. बिकॉज हे काही आपल्याला सर्वसाधारण मध्ये आपण पकडणार नाही आहोत. विजेता क्रमांक प्रथम सर्वोत्तम वेशभूषा कोकण मंडळ. या सगळी टीम सीओ साहेब. मित्रांनो मित्रांनो सर्वोत्तम नेपथ्य तृतीय क्रमांक हे पण विभागून गेलेलं आहे आणि हे विभागून नाही त्रिभागून गेले. यावेळी पारितोषिक वितरण समितीचा सुद्धा अगदी कस लागलेला दिसतोय. परीक्षकांचा तर कस लागलेला असणारच आहे हे दिसतंय याच्यावरून. विजेता क्रमांक तृतीय सर्वोत्तम नेपथ्य प्राधिकरण मुंबई मंडळ आणि नागपूर. मित्रांनो धन्यवाद. सर्वोत्तम नेपथ्य
या नेपथ्याच्या टीमसाठी खरंच सगळ्यांचं इतकं कौतुक करावं लागेल, कारण या ठिकाणी फक्त उत्कृष्ट नेपथ्य करणं ही एक गोष्ट अपेक्षित नव्हती, तर ते नेपथ्य त्या वेळेमध्ये लावणं आणि त्या वेळेच्या अगोदर ते काढणं, जोरदार टाळ्या वाजून ह्या सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करा. दुसरी टीम आहे विजेता क्रमांक द्वितीय सर्वोत्तम नेपथ्य अमरावती मंडळ. विजेता क्रमांक तृतीय प्राधिकरण मुंबई मंडळ आणि नागपूर मंडळ ह्या तिघां जणांमध्ये विभागून होतं. तर नागपूर मंडळाचे जे 2 कलाकार होते त्यावेळी आलेले नव्हते. मी हे पारितोषिक वितरण झाले की त्यांना विनंती करेन, त्यांना आपण ती ट्रॉफी देऊया. प्राधिकरण मुंबई मंडळ आणि नागपूर, आता ज्यांना आपण विजेता क्रमांक तृतीय दिलं नेपथ्यातलं, त्यांनी ती ट्रॉफी फक्त इकडे आणावी. त्यांना मान्यवरांच्या हस्ते आपण ती ट्रॉफी देऊया आणि येत्या काही दिवसामध्ये आपण 3 ट्रॉफी घेऊन तिघांनाही त्या देऊया. द्वितीय क्रमांक अमरावती मंडळ. पहिला क्रमांक जाहीर करण्या अगोदर मी विनंती करतो, मुंबई मंडळ आणि प्राधिकरणाच्या ज्यांनी कोणी ती ट्रॉफी आत्ता त्यांना दिली होती त्याच्यावरती 1/3 हिस्सा यांचा पण आहे, अधिकार आहे. कृपया त्यांनी ती ट्रॉफी त्यांना द्यावी. सर्वोत्कृष्ट नेपथ्य तृतीय क्रमांक प्राधिकरण मुंबई मंडळ आणि नागपूर विभागाचे कलाकार, जोरदार टाळ्यांनी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करा. सर्वोत्तम नेपथ्य विजेता क्रमांक प्रथम ट्रॉफी आणि विजेते आहेत कोकण मंडळ. माझी पोझिशन एवढी अवघड आहे की मी अशा ठिकाणी मला इथं उत्साह आणि जल्लोष पण साजरा करता येत नाहीये. कोकण मंडळाच्या सर्व कलाकारांचं आणि मुख्य अधिकारी मोरे साहेबांचं खरंच मनापासून अभिनंदन. सर्वोत्तम निर्मिती मूल्य. पहिल्या वर्षापासून आपण ज्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं एक डिझाईन तयार केलं होतं, त्यावेळी आपण जितके कला प्रकार सादर करायचे असं ठरवलं होतं, त्यावेळीपासून निर्मिती मूल्य हा एक प्रकार आपण ठेवलेला आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की या विभागाच्या डिपार्टमेंटच्या स्पर्धा असून सुद्धा प्रत्येकजण आपलं काम करत प्रॅक्टिस करून नाटकातल्या सगळ्या गोष्टी शिकून करत असताना सुद्धा दरवर्षी या कार्यक्रमांचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट होत आलेला आहे. कुठल्याही बाहेरच्या माणसाला असं वाटावं की हे डिपार्टमेंटच्या स्पर्धा करतायत, पण ज्यावेळी त्या स्पर्धा ते पाहतात त्यावेळी खरंच त्यांनाही आश्चर्य वाटतं. म्हणून यावर्षी सुद्धा निर्मिती मूल्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट निर्मिती मूल्य विजेता क्रमांक तृतीय अमरावती मंडळ. विजेता क्रमांक द्वितीय कोकण मंडळ. त्यांनी तयार राहायचंय. विजेता क्रमांक तृतीय अमरावतीचं बक्षीस झाल्यानंतर कोकण मंडळाच्या कलाकारांनी यायचंय. अमरावती मंडळानं जी एकांकिका सादर केली होती जत्रा नावाची, अत्यंत हृदयस्पर्शी होती. विजेता क्रमांक द्वितीय कोकण मंडळ. मित्रांनो, आणि विजेता क्रमांक प्रथम ट्रॉफी सांगा तुम्ही, मी नाही आता प्रत्येक वेळेस सांगणार. बरोबर, प्राधिकरण.
सर्व कलावंतांचं मनापासून अभिनंदन. मित्रांनो, हा या पुढील गट आहे सर्वोत्तम निवेदन. तृतीय क्रमांक प्राधिकरण. काही काही गोष्टींवरती काही काही लोकांची नावं कोरून ठेवलेली असतात, त्यातलं हे एक नाव. विजेता क्रमांक द्वितीय अमरावती मंडळ. अमरावती मंडळ तृतीय क्रमांक. लवकर यायचे कलावंतांनी. सर्वोत्तम निवेदन अमरावती मंडळ. आणि प्रथम क्रमांक कोकण मंडळ. मित्रांनो, हा एकल द्वंद्व गीत. तृतीय क्रमांक छत्रपती संभाजीनगर. एकल गीत द्वंद्व गीत छत्रपती संभाजीनगर. त्यांचे कोणी प्रतिनिधी आहेत का? मी माननीय मुख्याधिकारी यांना विनंती करतो. त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेल. कुमार सानूच्या आवाजामध्ये अत्यंत हृदयस्पर्शी असं गाणं त्यांनी गायलं होतं. अगदीच अगदीच. पारितोषिक प्रदान झाल्यानंतर मी नामेवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याच सुंदर गीताचं काही सेकंदांचं प्रदर्शन इथं करावं. आम्हाला माहिती आहे आवाज तयार नसेल, काही नसेल, पण खास सन्माननीय मान्यवरांची फरमाईश आहे. काही सेकंदच फक्त पहिली तुम्ही जी अदाकारी दिली ना, ते जरी झालं तरी बस. हे 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 मुंबईमध्ये या भागामध्ये कुमार सानू राहत नाही, हे फार चांगलं आहे. अदरवाईज त्याला प्रचंड कॉम्प्लेक्स आला असता. एकल आणि द्वंद्व गीत द्वितीय क्रमांक कोकण मंडळ. द्वंद्व गीत सादर केलं होतं यांनी. आणि युगत मांडली हे खरं तर अनेक गायकांनी गायलेलं गाणं आहे, पण प्रयोग म्हणून ह्या दोघांनी ते गाणं द्वंद्व गीत म्हणून बसवलं होतं. हा एक नवीन प्रयोग होता आणि ते त्यांनी यशस्वी करून दाखवला. जोरदार टाळ्या दोन गायक कलाकारांसाठी.
एकल गीत द्वंद्व गीत प्रथम क्रमांक मुंबई मंडळ. गावित सर, कार्यकारी अभियंता राकेश गावित. गावित साहेबांनी सुद्धा त्याचा मुखडा गाऊन दाखवावा, त्याची झलक दाखवावी. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, मन उधाण वाऱ्याचे, मन उधाण वाऱ्याचे. थँक्यू व्हेरी मच. नियोजन करत असताना मुक्त छंदचं गाणं रेकॉर्ड झालं. रेकॉर्ड करत असताना गायक कलाकारांची एवढी मोठी यादी होती, पण सगळेजण आपापल्या कामात बिझी होते. काही समन्वय झाला, काही समन्वय झाला नाही. पण आता एक गोष्ट नक्की की म्हाडामधून एखादा सिनेमा जर आपल्याला करायचा असेल तर तो आपण आरामात करू शकतो. इतके सुंदर कलाकार आपल्याकडे तयार झालेत. प्रोड्युसर मात्र बाहेरचे शोधावे लागतील. पुढील गट सर्वोत्तम समूह गायन. तृतीय क्रमांक मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ. समूह गायन. द्वितीय क्रमांक पुणे मंडळ आणि प्रथम क्रमांक मुंबई मंडळ. यातील तृतीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचं आपण इथं पारितोषिक वितरण करणार आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण आपण सन्माननीय मंत्री महोदय आल्यानंतर करणार आहोत. विजेता क्रमांक तृतीय इमारत दुरुस्ती मंडळ आणि विजेता क्रमांक द्वितीय पुणे मंडळ. पुणे मंडळाच्या कलाकारांनी यायचंय सर्वोत्तम समूह गायन. त्यांच्या मुख्याधिकारी यांना सुद्धा मी विनंती करतो, पाटील साहेब आपण यावं. मित्रांनो, सर्वोत्तम एकल द्वंद्व नृत्य. सर्वोत्तम एकल आणि द्वंद्व नृत्य. विजेता क्रमांक तृतीय मुंबई मंडळ. विजेता क्रमांक द्वितीय अमरावती मंडळ आणि विजेता क्रमांक प्रथम प्राधिकरण. विजेता क्रमांक तृतीय मुंबई मंडळाच्या टीमने यायचंय. त्यानंतर अमरावती मंडळाच्या टीमला तयार राहायचं आहे. हे पारितोषिक तृतीय पारितोषिक आहे. याचं वितरण झाल्यानंतर द्वितीय पारितोषिक अमरावती मंडळ. अत्यंत सुंदर असं नृत्य या मंडळाने सादर केलं होतं, त्यांचं मनापासून अभिनंदन. विजेता क्रमांक द्वितीय अमरावती मंडळ. आणि विजेता क्रमांक प्रथम प्राधिकरण. सर्वोत्तम समूह नृत्य. विजेता क्रमांक तृतीय पुणे मंडळ. विजेता क्रमांक तृतीय समूह नृत्य पुणे मंडळ. विजेता क्रमांक द्वितीय
अमरावती मंडळ आणि सर्वोत्तम समूह नृत्य विजेता क्रमांक 1 प्राधिकरण. पण प्राधिकरणाचं पहिलं बक्षीस आता आम्ही नाही देणार. सन्माननीय मंत्री महोदय आल्यानंतर त्यांच्या हस्ते या पारितोषिकाचे वितरण होईल. पुणे मंडळ तृतीय क्रमांक समूह नृत्य. सर्व कलाकारांचं मनापासून अभिनंदन. विजेता क्रमांक द्वितीय अमरावती मंडळ. सर्वोत्तम अभिनेत्री. सर्वोत्तम अभिनेत्री आहेत काही अंदाज? सर्वोत्तम अभिनेत्री विजेता क्रमांक 1 आणि एकच बक्षीस आहे ते जात आहे अमरावती दक्षता गोळे मॅडम. मित्रांनो, हा यानंतर सर्वोत्तम अभिनेता. गेसेस. आता एक हिंट देतो. पालकमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे. कृपया त्यांना येण्यासाठी जागा इकडची मोकळी ठेवा. सर्वोत्तम अभिनेता यही बक्षीस. मी आता एक गोष्ट सांगत होतो की सर्वोत्तम अभिनेत्याचं बक्षीस देत असताना गेस तुम्ही सांगितले. मी एक हिंट देतो की मला खूप आनंद झालाय. आता सांगा कोणाला मिळालं असेल. हे बक्षीस विभागून मिळालेलं आहे अमरावती मंडळ आणि कोकण मंडळ. चंद्रशेखर वानखेडे आणि अभय कुलकर्णी. हे बक्षीस वितरण करण्यापूर्वी मी विनंती करतो सन्माननीय पालकमंत्री महोदयांना, त्यांचं स्वागत आहे, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांनी कृपया मंचावरती यावं. सर्वांनी टाळ्या वाजून साहेबांचं स्वागत करावं. आपला मी प्राधिकरणाचे सचिव श्री राजकुमार सागर साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी पालकमंत्री महोदय शंभरकर साहेबांच्या हस्ते माननीय मंत्री महोदयांचा सन्मान स्वागत करावं. मी शंभरकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंत्री महोदयांना सन्मानित करावं. लोढा साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी साहेबांच्या परवानगीने पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पुढे कंटिन्यू करतो. आपण पोचलो होतो सर्वोत्तम अभिनेता आणि हे पारितोषिक
पहिल्यांदाच विभागून देण्यात आलेले आहे आणि म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे असं मी म्हणत होतो. दुसरी फळी तयार झाली पाहिजे, पुढचे सगळे मित्र पुढे तयार झाले पाहिजेत आणि माझ्या बरोबरीनं किंबहुना पहिले ते दुसरे मित्र आले पाहिजेत. मला माझ्या हाताने त्यांना बक्षीस द्यायला सुद्धा आवडेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माझ्या मित्राचं. चंद्रशेखर वानखेडे, अमरावती मंडळ, कोकण मंडळ आणि अमरावती मंडळ या दोघांना हे विभागून दिलेलं आहे. मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात यावं. वाटू फक्त आनंद, भरभरून उन्मुक्त आणि स्वच्छंद, साजरा करू मोठा छंद, मोठा छंद आपला. सर्वोत्तम लघुनाटिका. आपण आता मगाशीपासून म्हणत होतो की पालकमंत्री महोदय आल्यानंतर त्यांच्या हातानं सर्वसाधारण विजेतेपदासाठी जी काही बक्षिसं आहेत त्या सगळ्या बक्षिसांचं वितरण पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आपण करणार आहोत. आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. थ्रोबॉल महिला, विजेता क्रमांक प्रथम मुंबई मंडळ. यानंतर कबड्डी महिलाच्या रिपेअर बोर्डच्या टीमनं तयार राहायचं आहे. आपल्याला वेळ फार कमी आहे त्यामुळे एकानंतर एक टीम, त्यांना येण्या जाण्यासाठी कृपया इकडून जागा तयार ठेवा, रस्ता तयार ठेवा. थ्रोबॉल महिला प्रथम क्रमांक मुंबई मंडळ. कबड्डी महिला प्रथम क्रमांक मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ. यानंतर तयार राहायचे कबड्डी पुरुष मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या खेळाडूंनी. लवकर. कबड्डी पुरुष प्रथम क्रमांक मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ. त्यांच्यानंतर तयार राहायचं आहे व्हॉलीबॉल पुरुष मुंबई मंडळाच्या टीमने. कबड्डी पुरुष प्रथम क्रमांक मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सर्व खेळाडू. अत्यंत चुरशीचे सामने झाले. तिघा चौघांना आपल्याला ऍडमिटही करावं लागलं, पण जिद्द, सातत्य, सचोटी आणि अत्यंत सुंदर रीतीने खेळाचं प्रदर्शन करत या सगळ्यांनी ही बक्षिसं पटकावली. जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांचं अभिनंदन करूया. फुटबॉल पुरुष प्रथम क्रमांक मुंबई मंडळ. यानंतर क्रिकेटच्या टीमनं तयार राहायचं आहे. प्रथम क्रमांक मुंबई मंडळच. व्हॉलीबॉल पुरुष मुंबई मंडळ, विजेता क्रमांक 1. प्रथम क्रमांक. क्रिकेट विजेता प्रथम क्रमांक मुंबई मंडळ. क्रीडा प्रकारामधले हे पारितोषिक दिले झाल्यानंतर आता आपण सांस्कृतिक गटामधील पारितोषिक देऊ, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन सर्वसाधारण विजेतेपदासाठी आहे. सर्वोत्तम समूह गायन प्रथम क्रमांक मुंबई मंडळ. त्यानंतर समूह नृत्य प्रथम क्रमांक प्राधिकरण. समूह गायनाच्या पारितोषिक वितरणानंतर समूह नृत्याच्या पारितोषिकासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. सर्वोत्कृष्ट समूह गायन मुंबई मंडळ, तर सर्वोत्कृष्ट समूह नृत्य प्राधिकरण त्यांच्या टीमने समोर यायचं आहे.
यानंतर सर्वोत्तम लघुनाटिकेची पारितोषिक जाहीर केली जातील. धन्यवाद. पुढील गट आहे सर्वोत्तम लघुनाटिका. तृतीय क्रमांक अमरावती मंडळ. द्वितीय क्रमांक प्राधिकरण आणि प्रथम क्रमांक कोकण मंडळ. तृतीय क्रमांक अमरावती मंडळ. त्यांनी यायचं स्टेजवरती. सर्वोत्तम लघुनाटिका. दरवर्षी लघुनाटिका सादर करत असताना वेगवेगळे विषय निवडले जातात आणि त्यावरती अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं सादरीकरण केलं जातं. अमरावती मंडळाकडून दक्षता गोळे मॅडम ते पारितोषिक स्वीकारताना. टीम आली तर टीमने पटकन समोर यावं, वेळ आपला वाया जाऊ देऊ नये. अमरावती मंडळ उत्कृष्ट लघुनाटिका जत्रा नावाची एकांकिका यांनी सादर केली होती. अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण झाले. या कलाकारांचं मनापासून अभिनंदन. सर्वोत्कृष्ट लघुनाटिका क्रमांक 2 प्राधिकरण. प्राधिकरणाच्या सर्व कलावंतांनी मंचावर यायचं आहे. प्राधिकरणाच्या वतीनं सचिव साहेबांनी सुद्धा ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी समोर जायचं आहे. सर्व कलावंतांनी थोडंसं स्प्रेड होऊन उभं राहायचंय म्हणजे त्यांचा सगळ्यांचा समूह फोटो काढता येईल, सोपं जाईल आणि वेळही वाचेल. आणि सर्वोत्तम लघुनाटिका प्रथम क्रमांक कोकण मंडळ. मित्रांनो, हा खेळाच्या आणि कलेचा उत्सव आपला आपला लोकाचा आणि आपला साठी आहे. या सारे या. यानंतर सर्वोत्तम सादरीकरणाची 3 बक्षिसं आणि त्यानंतर आपण शेवटी म्हाडा सर्वसाधारण विजेता या पारितोषिकाकडे वळणार आहोत. सर्वोत्तम सादरीकरण विजेता क्रमांक 3 अमरावती मंडळ. सर्वोत्तम सादरीकरण विजेता क्रमांक 3 अमरावती मंडळ. उत्कृष्ट सादरीकरण विजेता क्रमांक 3 अमरावती मंडळ. उत्कृष्ट सादरीकरण विजेता क्रमांक 2 प्राधिकरण. आणि सर्वोत्तम सादरीकरण प्रथम क्रमांक कोकण मंडळ. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. म्हाडा सर्वसाधारण विजेतेपद घोषित करण्यापूर्वी मी सन्माननीय परीक्षकांनाही मंचावर बोलवतो. त्या सगळ्यांचा एक ग्रुप फोटो इथे होईल आणि आपण सर्वसाधारण विजेतेपदाचं घोषणा करू आणि ते बक्षीस देऊया. त्यानंतर सन्माननीय मंत्री महोदयांचं मार्गदर्शन आपण घेऊया. मी दोन्ही परीक्षकांना विनंती करतो
अंजली दिलीप मॅडम आणि दामले मॅडम. या सर्वांचा एक ग्रुप फोटो काढावा. जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्यांचा सन्मान आणि स्वागत करूया, कारण यांनी सगळ्यांनी आपलं खूप छान योगदान दिलेलं आहे. या दोन परीक्षकांनी. तिसरे एक परीक्षक आज काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. आणि आता शेवटच्या पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत, ते म्हणजे म्हाडा सर्वसाधारण विजेता. हा सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी आपण कला आणि क्रीडा या दोन्ही गटामध्ये जास्तीत जास्त मार्क घेणारे आणि जास्तीत जास्त पदकं घेणारे या सगळ्यांची बेरीज करून आपण हे जाहीर करत असतो. गेल्या वर्षी कुणाकडे होतं माहितीये? हे काय सोडत नाहीये, ह्या वर्षी पण त्यांनीच घेतलाय. सर्वसाधारण विजेतेपद मुंबई मंडळ. बोरीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनीच समोर यावं. मुंबई मंडळाची समस्त टीम, कला क्रीडा सर्व क्षेत्रातील समन्वयक, व्यवस्थापक सर्वांनी उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट समन्वय, उत्कृष्ट तालीम या सगळ्यांचं प्रदर्शन म्हणजेच सर्वसाधारण विजेतेपद. अविनाश दादा म्हणतायत फोटो इकडच्याच बाजूने घेण्यासारखी परिस्थिती झाली आहे. मित्रांनो, मित्रांनो, हा खेळाच्या आणि कलेचा उत्सव आपला लोकाच्या आणि आपला साठी आहे. या सारे या. यानंतर मी आपले आजचे सगळे अतिथी आणि प्रमुख पाहुणे मिलिंद बोरीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी इथं मार्गदर्शनपर आपलं मनोगत व्यक्त करावं. म्हाडा कला व क्रीडा महोत्सव 2024 अर्थात मुक्तछंद यांच्या या समारोप आणि बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय आमदार मंगलप्रभातजी लोढा साहेब आणि इतर सर्व मान्यवर, माझे सहकारी श्री मिलिंद शंभरकर साहेब आणि इतर उपस्थित मान्यवर, या 4 दिवस चालणाऱ्या आणि अतिशय चढाओढीने आणि उत्स्फूर्तपणे खेळल्या गेलेल्या आणि कला गुण दाखवल्या गेलेल्या या आपल्या मुक्तछंद कार्यक्रमाचा आज समारोप आहे. आणि सर्वांनी अतिशय भरभरून येथे योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व शक्तीनिशी परंतु सर्व आपली कला आणि क्रीडा यामधील जे स्पिरिट असतं ते टिकवून सर्वांनी त्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांचे मी जाहीर अभिनंदन करतो, म्हाडातर्फे जाहीर अभिनंदन करतो. आणि अशीच ही आपली वृत्ती, खिलाडू वृत्ती कायम ठेवून आपण पुढच्या वर्षीसुद्धा मला वाटतं पुण्याला आपण जमणार आहोत. आणि यापेक्षा सरस अशा आपल्याला तिथे कामगिरी क्रीडा आणि कला दोन्ही क्षेत्रामध्ये बघायला मिळेल असा मला विश्वास वाटतो. यावर्षीसुद्धा आपला 2 वर्षाच्या खंडानंतर पार पडलेला आहे, परंतु उत्साह अतिशय अद्वितीय होता आणि अतिशय चांगल्या वातावरणात या कला आणि क्रीडा प्रकार सर्व सादर झालेले आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व विजेते आणि स्पर्धक यांचं मी सर्व अभिनंदन करतो. आणि आदरणीय श्री लोढासाहेब इथे आलेत त्याबद्दल त्यांचे मी आभार पण व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शंभरकर साहेबांना विनंती करतो की त्यांनीही मनोगतपर मार्गदर्शन करावं. मुक्तछंद 2024च्या या बक्षीस वितरण कार्यक्रमात उपस्थित सन्मान्य पालकमंत्री महोदय, माझे मित्र, माझे सहकारी बोरीकर साहेब, प्रार्थनाजी, अविनाशजी, परीक्षक,
सर्व अधिकारी कर्मचारी, आत्ताच बोरेकर साहेबांनी सांगितलं की 3-4 दिवसापासून प्रचंड उत्साह बघायला आपल्याला मिळतो आहे आणि तो उत्साहाचं उदाहरण आत्ता आपल्याला बघायला मिळालं. पालकमंत्री महोदयांनी सुद्धा बघितलं की आत्ता तिथे एवढी एक्साइटमेंट आहे, ते प्रत्यक्ष जेव्हा कार्यक्रम झाले असतील त्यावेळी किती एक्साइटमेंट आणि किती उत्साह असेल. निरंतर असाच उत्साह राहो. पुढच्या वर्षीसुद्धा पुण्याला आपल्याला जायचं आहे आणि पुण्याला जाऊन असाच उत्साह, याच्यापेक्षा द्विगुणित उत्साह होईल. आणि पाटील साहेब, तुमच्याकडे सगळी व्यवस्था असणार आहे. अपेक्षा करतो की चांगली व्यवस्था आपण कराल. ज्या लोकांना बक्षीस मिळालं, ज्यांना मान सन्मान मिळाला, त्यांचं मी अभिनंदन करतो. ज्यांना मिळालं नाही त्यांनी पुन्हा कंबर कसून पुढच्या वर्षी पुढच्या कार्यक्रमासाठी तयारी करावी, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी अभिनेते श्री अविनाश नारकर यांना विनंती करतो की त्यांनी जरा आमच्या सगळ्या कलाकारांना थोडंसं शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. आदरणीय मंगलप्रभातजी, बोरीकर साहेब, शंभरकर साहेब, आदरणीय परीक्षक, माझी लाडकी मैत्रीण प्रार्थना, सागर साहेब, म्हणजे आदरणीय व्यासपीठ आणि तुम्ही सगळे उत्साही, ज्यांच्यात सळसळता उत्साह पाहून मला तर आणखीन 4 रील्स करण्याची उमेद आलेली आहे. खरं तर हा उन्माद, हा जल्लोष, हा कल्लोळ हे सगळं अनुभवण्यासाठी म्हणूनच मी कुठल्याही अशा क्रीडा स्पर्धा, कला स्पर्धांना आवर्जून उपस्थित राहतो. आज माझं सार्थक झालं. मी सरांनी मला विचारलं, मी म्हटलं फक्त मला शूटिंगमधनं वेळ काढता येतो का तेवढं बघतो, आणि मी वेळ मिळाला की मी आलोच म्हणून समजा, आणि तशी मला संधी मिळाली त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. मुळात मुक्त छंद हे मला या स्पर्धांचं जे नामकरण केलेलं आहे तेच मला खूप आवडलं. कारण छंद हे कायम मुक्तच असले पाहिजेत. जर छंदांना आपण आपल्यातल्या छंदांना मुक्त केलं तरच हा असा विजयोन्माद आपण साजरा करू शकतो. आणि हा फक्त एखाद्या प्राधिकरणापुरताच असता कामा नये, तर संपूर्ण देशात या अशा छंदांचं जोपासना झाली तर मला असं वाटतं आपला देश कुठल्याही पातळीवरती मागे राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ही आपल्या मूलभूत गरजा आहेत. त्यातली एक अतिशय महत्त्वाची गरज निवाऱ्याची, जी म्हाडा ह्या प्रशासनातर्फे ती आपली पूर्ण केली जाते. आपलं स्वप्न जे असतं उराशी बाळगलेलं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे प्रशासन आणि हे प्राधिकरण करतं. सो त्यांचं किती आपण मनापासून आभार मानले तरी ते थोडेच आहेत. आणि मला असं वाटतं की अन्न ही आपली भूक भागवण्यासाठी, आपलं जीवन पुढे कंठित करण्यासाठी म्हणून आपल्याला अन्नाची गरज असते. आपल्याला स्वतःला खूप छान प्रेझेंटेबल आणि खूप आपल्या समाजापुढे छान पद्धतीने वावरता यावं यासाठी वस्त्राची गरज असते खूप छानशा. आणि या सगळ्याचा निचरा, जी काही संकट असतील, जे काही वेदना असतील तुमच्या आयुष्यातले, जी काही वाईट क्षण असतील, त्या सगळ्याचा निचरा करण्यासाठी एक खूप छान असं छप्पर आपल्या डोक्यावरती आवश्यक असतं. ते पुरवण्याचं काम म्हाडा हे आपल्याला करतं. त्याबद्दल त्यांचं किती मनापासून अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. आणि जसं आपण आपल्या प्रत्येकाच्या निवाऱ्याच्या रक्षणासाठी ज्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो, आपण त्या घराचे रहिवासी म्हणून, आपण त्या घरातले सदस्य म्हणून जसं आपण त्याच्यासाठी झटतो आयुष्यभर, त्याप्रमाणेच मला असं वाटतं की हे संपूर्ण जे राष्ट्र आहे आपलं, हा संपूर्ण भारत देश जो आहे तो आपल्या सगळ्यांचे, त्या भारत देशाचे नागरिक म्हणजे हा संपूर्ण भारत हे आपलं एक सगळ्यांचं मिळून, सगळ्या कुटुंबांचं मिळून एक घर आहे. आणि त्याच्या संरक्षणासाठी म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये एक विचार रुतायला हवा की लढेन मी शस्त्रानेच, शस्त्र विवेक न सोडता, मोडेन मी कायदा हे न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी, हिंसा घडेल हिंसकांच्या नाशासाठी, आम्ही हो धर्मवेडे, धर्मवेड्यांच्या संहारासाठी, हो थोडे संस्कृतीच्या रक्षणासाठी. आता राष्ट्रनिष्ठाच इतकी कडवी, इतकी जाज्वल्य व्हायला हवी की दहशतवाद्यांना राष्ट्रनिष्ठांचीच दहशत वाटायला हवी. माझा धर्म मेला तरी 72, पण हे राष्ट्र एकसंध राहायला हवं. आणि या मातीतून रुजून आलेली आमची संस्कृती जगायला हवी, जगवायला हवी. जे या मातीत राहतायत त्यांनी या मातीवर प्रेम करायला शिकायला हवं. कारण ही मातीच तुम्हाला अन्न देते, तुमच्या श्वासांना प्राणवायू देते. आपल्या लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फाळांनी
ती आपला ऊर चिरून घेते आणि परत देते पेरलेल्या दरेक दाण्या गणित 1000 दाणे. म्हणूनच तिने न मागता तुम्ही तिला द्यायला हवी निष्ठा. ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं. कारण राष्ट्र हाच महाकाल आहे, राष्ट्र हीच आदिमाता आहे. धर्मसंस्थापकांच्या आधी या भूमातेचं स्तवन व्हायला हवं. या भूमातेच्या नावानं एक घोष व्हायला हवा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मला असं वाटतं हा एक शपथ घेण्याचा याच्यापेक्षा वेगळा मंगल समय, उत्कृष्ट समय नसेल. सगळ्यांनी मिळून एक शपथ घेऊया. मला माझ्या मागणं, हे ईश्वरा, मृत्यूकाळी माझ्या ओठांवर तुझं नाव न येता एकच मंत्र यावा. वंदे मातरम. धन्यवाद धन्यवाद. वा, अत्यंत समर्पक शब्दांमध्ये राष्ट्रप्रेम, जाज्वल्य राष्ट्रप्रेम आपण इथं दाखवून दिलं, सांगून दिलं. मी यानंतर आजच्या प्रमुख आकर्षण प्रार्थना बेहरे यांना विनंती करतो की त्यांनी सर्व कलाकारांना, खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. सर्वात पहिले मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे खरंच खूप आभार. आज मला या कार्यक्रमासाठी बोलवलं. खरं तर खूप काही बोलायचं आहे. सुरुवात करीन, माझ्या लहानपणापासून मला आठवतं आहे, हे स्पेशली तुमच्या सगळ्यांसाठी आहे. कारण आज मी इथे कला आणि क्रीडाच्या या प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी आली आहे, तुम्हा सगळ्यांना अवॉर्ड द्यायला आली आहे. तर मला खरंच हे कौतुक करून सांगावं असं वाटेल की मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा माझी आई नेहमी मला म्हणायची की 2 गोष्टी आहेत, एक तर तुझं स्वप्न आणि दुसरी तुझी कला, तुला त्यातनं एकच जपता येणार आहे. आणि मला नेहमी असं वाटायचं की आई, मम्मी, माझं ऑफकोर्स माझं स्वप्न हीच माझी कला आहे, मग मी तेच करीन. पण आई म्हणे हे सगळ्यांना पॉसिबल नाही आहे, सगळे हे करत नाही. ते काम पहिले करतात, शिक्षण पहिले करतात, त्यांना हवी ती नोकरी करतात आणि मग बरोबर कला जपतात. सो हे जास्त अवघड आहे. आणि आज खरंच मला तुम्हा सगळ्यांना बघून असं वाटतंय की तुम्ही इथे म्हाडाच्या ह्याच्यात काम करता, तुम्ही तुमचं घर चालवण्यासाठी, तुमचा संसार चालवण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करतात आणि त्याबरोबर तुमची कला जपतात. माझी कला होती आणि ती मी जपली आणि ते मी आणलं, काही मोठं काम नाही केलं. आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांचं जास्त कौतुक आहे, कारण दोन्ही बाजू सांभाळून इतकं छान काम करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज इथे सगळे विजेते होते, त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल बघितली ना, त्यानंतर इतका आनंद झाला. का? कारण मी लहानपणी कधीच अशा स्पर्धेत भाग नाही घेतला, कारण मला ना नेहमी भीती वाटायची. मला असं वाटायची की मी जिंकले नाही तर, माझा पहिला नंबर आला नाही तर. पण आज इथे बघून मला असं वाटतंय, पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, डझंट मॅटर. तुम्ही ह्याच्यात ह्या परीक्षेत भाग घेतला, तुम्ही सगळे विनर आहात माझ्यासाठी आणि तुम्ही सगळ्यांनी बेस्ट काम केलंय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरीवन. मी काही अवॉर्ड्स मिस केले, आय थिंक खेळसाठीचे, क्रीडा मंडळासाठीचे जे अवॉर्ड्स होते ते मी मिस केले. पण तुम्हा सगळ्यांना खरंच 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 कॉंग्रॅच्युलेशन्स माझ्याकडनं. आणि थँक्यू. एक कलाकार म्हणून एवढंच म्हणेन की कलाकाराची ओळख तेव्हा होते जेव्हा त्याला भरभरून प्रेम मिळतं, त्याला ओळख मिळते. आणि मला जेव्हा तुम्ही प्रार्थना बेहरे म्हणून ओळखतात, माझ्यासाठी जेव्हा मला आवडतं, जेव्हा तुम्ही येऊन माझे फोटो काढतात, मला म्हणतात तुम्ही माझे फॅन आहात, मला खरंच असं वाटतं, माहिती नाही हे कितपत कधी करीन, आणखीन किती पुढे जाईन, पण हे तुमचं जे प्रेम मिळतं ना, हे माझ्यासाठी सगळं आहे. आणि थँक्यू सो मच. असंच प्रेम नेहमी करत राहा आणि मी प्रयत्न करत राहीन तुम्हा सगळ्यांना एंटरटेन करायचा. अगेन थँक्यू सो मच. थँक्यू मला इथे आज बोलवलं याबद्दल. आय लव्ह यू ऑल आणि थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आपले 2 सन्माननीय परीक्षक, मी त्यांना विनंती करतो दोघांपैकी कोणी मनोगत व्यक्त करायला पुढे आलं तर. अंजली दिलीप मॅडम यांनी मनोगत, मी इकडेच माईक देतो त्यांना. येस. म्हाडाचे शतशः आभार की मला माझ्या शाळेच्या, कॉलेजच्या, त्यानंतरच्या सगळ्या दिवसांमध्ये तुम्ही घेऊन गेलात. मी एक तर छबिलदास शाळेची विद्यार्थी आणि नंतर कलश मुंबई, हे जे फेटा घालून बसलेत त्यांना कैक वर्ष मी प्रथम पारितोषिक घेताना पाहिलेलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी. त्यामुळे हे सगळं पुन्हा एकदा जगायला दिलं, खूप खूप धन्यवाद.
खूप जणांकडे खूप काही आहे हो, पण ते बाहेर काढायला माझ्या मते 40 मिनिटं पुरेशी नाहीत, त्यांना 1 तास द्यायला हवा. माफ करा थोडं जास्त बोलले असेल, पण 240च्या एरियाऐवजी 300चा एरिया दिला तर चालू शकेल ना सर? तुमच्या भाषेत सांगते, थोडं एरिया वाढवून द्या. प्रार्थना बेहरे, माझी तुझी रेशीमगाठ मध्ये मी तुला घर नाकारलं होतं, पण घाबरू नको, म्हाडा तुला भरभरून घर देईल. मी त्या सिरियलमध्ये एक छोटासा रोल केला होता, तेव्हा मी तिला घर नव्हतं दिलं. खूप टॅलेंट आहे, खिशात हात घालून गाणं म्हणणारा माणूस, त्याला हृदयातून आम्ही घरी घेऊन गेलो होतो त्या दिवशी. सोचेंगे तुम्हें प्यार करे की नाही. फार सुंदर नेपथ्य, तुमचं सादरीकरण, तुमचं कॉस्ट्युम, तुमचा मेकअप, याबद्दलचं सगळं निबंधासारखं मी लिहून ठेवलेलं आहे माझ्या कागदांवर. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते मी सबमिट केले, ते वाचून घ्या. काय चांगलं होतं आणि काय वाईट होतं हेही लिहिलंय. विशेष करून सांगते, 5 वाजता जरी तुम्ही वेळ दिलात चालू करायला, कुठे गेले कुलकर्णी? 5 वाजता उन्हात बसवलं काय आम्हाला? आम्ही पण त्याचा उट्ट काढला. आम्हाला हव्या त्याच लोकांना बक्षिसं दिली आहेत, आम्हाला आवडलं त्यांनाच दिली आहेत. ऊन आलं जाऊ दे, पण त्यांचं लाइटिंगही आम्ही पाहिलंय. पण तरीही कुठेतरी एक खंत आहे हृदयात की त्यांना सुद्धा थोडासा जर उजेड नसताना वेळ मिळाला असता तर त्यांनी केलेले जे गिमिक्स आहेत ते आम्हाला डोळे भरून बघता आले असते. पुण्यात आहे तर पुण्यामध्ये 1 ते 4 सगळे बंद असतात, त्यामुळे पुण्यामध्ये 4 वाजल्यानंतर चालू होणार, म्हणजे नाटकं नक्कीच 8 नंतर होणार, ते रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आणि तुम्हाला लाइटिंग करायला मिळणार. आणि सगळे परफॉर्मन्सेस संपल्यानंतर बाकरवडी आणि आंबा बर्फी मिळणार. एका नाटकाचं विशेष सांगते, मला काय आवडलं. संध्याकाळी 5 वाजता ते सादरीकरण चालू झालं, चाळीचा सीन होता आणि अचानक 4 कबुतरं फडफडत त्या एकांकिकेत घुसली आणि मी एवढी खुश झाले की न मागता निसर्गाने त्या चाळीला ती कबुतरं दिली, न मागता. आणि अगदी कॅज्युअली त्या नाटकातल्या लोकांनी फक्त बघितलं, अरे कबुतरं आली आहेत का, हुश हाश हुश, त्यांना कोणी हाकललं नाही. हा एक तुम्ही दिलेला भाग की म्हाडामध्ये कबुतरं सुद्धा आरामात फिरू शकतात. संहिता लेखन वगैरे आहे ते कृपया पुढच्या वेळेस थोडंसं अजून जास्त तुमच्या प्रदेशाशी साधर्म्य सांगणारं केलं तर आम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या गावागावांमध्ये काय काय असतो त्या सगळ्या गोष्टी आणा. आणि संभाजीनगरवाले जर इथे असतील, ज्याचं नाव पूर्वी औरंगाबाद होतं, तर माझा आजोळ कन्नड आहे, तिथे पवारांचा वाडा आहे, तिथे दत्त जयंतीचा उत्सव होतो, तिथले स्थानिक कैक प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही जिवंत आणि ज्वलंत नाटक करू शकता. कृपया ते एकदा तरी करा. आम्ही 10 पैकी 10 सगळ्या कॅटेगरीला मार्क देऊ, पण तुमचे त्या मातीतले प्रॉब्लेम्स घेऊन या, आम्हाला ते आवडतील. फार काही बोलत नाही कारण बक्षिसं घेतली आहेत, आता काय बाबा घरी जायचे नाचत नाचत, त्याच्यामुळे आवर्त घेते. आम्हाला परीक्षकांना खूप आनंद झाला कारण आम्ही जे लिहून दिलं होतं त्याप्रमाणे तो निर्णय आलेला आहे. आणि ती बक्षिसं द्यायला जर असे दिग्गज सगळे असतील तर काय म्हणा, आई ग किती छान, मलाही एक बक्षीस दिलं असतं या दोघांनी तर चाललं असतं. धन्यवाद म्हणते आणि पुन्हा एकदा म्हाडा तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला धन्यवाद म्हणते. तुम्ही आम्हाला परीक्षक म्हणून बोलवलात आणि एवढा मोठा सन्मान दिलात, आमची सोय केलीत. एक मॅडम आहेत ज्यांचा हात आज इंज्युअर्ड आहे, त्यांनी आम्हाला इतकं सुंदर सांभाळलेलं आहे 2 दिवस. आमचा चहा, आमचा नाश्ता, आमचं वॉशरूमला जाणं, सगळं त्यांनी अतिशय सुंदर सांभाळलंय. आता त्यांचा हात इंज्युअर्ड आहे तर आजपासून त्यांच्या घरी मी कामाला जाणार आहे. सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री मंगल प्रभातजी लोढा साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आता इथे आयोजित म्हाडा कला व क्रीडा महोत्सव मुक्तछंद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री मिलिंद बोरीकर जी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मिलिंद संबरकर जी, अभिनेत्री प्रार्थना बेहरे जी, अभिनेते अविनाश नारकर,
ते पूर्वी त्याने सांगितलं की अभिनेते आहे, पण नंतर कळला ते नेते पण होणार आहे. सचिव श्री राजकुमार सागर आणि ते मोठी संख्यामध्ये इथे उपस्थित सर्व खिलाडू, खेळप्रेमी, अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याला त्या बक्षीस समारोहाचा बघितला. ते म्हाडाची मारामारीमध्ये म्हाडाचं काम काय सोपी गोष्ट नाही आहे. मुंबईमध्ये मी पण मुंबईचे आमदार आहे म्हणून बघू शकतो की ते मुंबईचे सर्वात जास्त समस्या आणि ते काही विषय असतील तर ते जुनी इमारताचा विषय आहे आणि त्यामध्ये तुम्ही काम करता. तो त्या काम करता करता आपले मनाच्या एक कलावंत आहे, कला आहे, ते तुम्ही जिवंत ठेवली. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन. आणि ते म्हाडाने तुम्हाला आता हा एक चांगला स्टेज दिला की सर्व आपण वर्षामध्ये एकदाही सही पण कार्यक्रम रजू करू शकता. मी सर्व विजेत्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व खिलाड्यांचे पण अभिनंदन करतो. आणि म्हाडाचा हा कार्यक्रम मला माहिती नाही किती लोकांनी भाग घेतला, पण साधारणतः ते पूर्ण महाराष्ट्राचा होता कार्यक्रम, पूर्ण महाराष्ट्राचा कार्यक्रम होता. म्हणून चांगला कार्यक्रम झाला आणि ते 2-3 वर्षानंतर झाला, पण आत्ता ते खल पडणार आणि दरवर्षी करणार आहे. आणि नेक्स्ट इयर पण पुण्याचे सांगितलं आहे. मी आवर्जून इथे बोरीकर साहेबांचा फोन आला होता, मला आवर्जून उपस्थित राहिलं. मला पण माझे मुंबईसाठी म्हाडाचा फार अतिशय महत्त्व आहे म्हणून मी म्हाडा माझ्याकडे नाही आहे तरी पण म्हाडाचा कार्यक्रम म्हणून इथे उपस्थित राहिलो. त्याने मला हा एक चांगली अवसर दिला, त्याबद्दल त्यांचा पण धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण अत्यंत मोजक्या शब्दात पण अत्यंत व्यवस्थित असं आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये शेवटी मी पुढच्या वर्षीच्या आपल्या या महोत्सवाच्या धुरा दुसऱ्या मंडळाकडे देण्यासाठी, जसं बोरीकर साहेबांनी आता आपण घोषित केलं होतं, पुढच्या वर्षी पुणे मंडळाकडे आपण याचं आयोजनपद देत आहोत. मी यावर्षीचे आयोजक सचिव श्री राजकुमार सागर साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा ध्वज त्यांनी पुणे मंडळाचे मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावा. म्हाडा मुक्त छंद 2025 आयोजक पुणे मंडळ. मध्यभागी ओंजळीने वाटू फक्त आनंद, भरभरून उन्मुक्त आणि स्वच्छंद. मी माननीय सचिव राजकुमार सागर साहेबांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन त्यांनी व्यक्त करावं. त्यानंतर कार्यक्रमाच्या समारोप आपण महाराष्ट्र गीतानं करणार आहोत. साहेबांना मी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण मुंबईतर्फे आयोजित मुक्तछंद 2024 या समारोपाच्या कार्यक्रमासाठी अत्यंत व्यस्त कार्यक्रमामधून आपल्यासाठी वेळ काढल्याबद्दल आदरणीय पालकमंत्री महोदय लोढे सरांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक आभार मानतो. सर या ठिकाणी जास्त वेळ नाही घेणार. 8-9 तारखेला सर्व राज्यातून वेगवेगळ्या ज्या आमची मंडळं आहेत त्यांचे क्रिकेट सामने झाले आणि आपण आता परीक्षकाच्या किंवा याच्यामधून ऐकलं असेल क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल 10, 11, 12 अतिशय टफ कॉम्पिटिशन झाली. साधारणपणे 1000 कर्मचारी अधिकारी कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते आणि अतिशय चुरशीच्या सामन्यामधून परीक्षकांना म्हणजे एकेका ठिकाणी डबल किंवा तिघांना विभागून पारितोषिक द्यावं लागलं. याचा अर्थच म्हणजे स्पर्धा किती अटीतटीची होती आपल्या लक्षात येतं. या समारोपाच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय परीक्षकांचे सुद्धा मी आभार मानतो.
बस बेरे मॅडम, नारकर साहेब यांनी अतिशय आपल्याला उत्स्फूर्त असं मार्गदर्शन केलं. याशिवाय आपली RCFची जी मुदगेरी साहेब आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, गोसावी सर आहेत, यांचाही आभार मानतो. या ठिकाणी वैद्यकीय पथक होतं, सुरक्षा रक्षक होते आणि हे सर्व पार पाडण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या समित्या केल्या होत्या. माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाने अतिशय कष्ट घेऊन, मॅडम असं म्हणाले की हे काम करत असताना साधारणपणे 1-1.25 महिन्याच्या कालावधीमध्ये हे नाटक बसवणं, सादरीकरण करणं, खेळाची प्रॅक्टिस करणं. आपल्याकडे बाबर मॅडम आल्या होत्या, त्यांनी सांगितलं की तुम्ही अचानक खेळत असाल, इंजुरीची काळजी घ्या. आणि हे आता फक्त स्पर्धाच नाही तर इंटरॅक्शन झालं, एकमेकाबद्दल चर्चा झाली, वेगवेगळ्या प्रश्नाची चर्चा झाली. आणि या ठिकाणी हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम संपन्न झाला. याचे मुख्य म्हाडा आमचे परिवाराचे माननीय जयस्वाल सर या ठिकाणी प्रकृती अस्वास्थ्यामुळे, त्यांना ताप असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आपण त्यांना मिस करतो आहोत. पुन्हा एकदा सन्माननीय पालकमंत्री महोदय, प्रमुख अतिथी, सन्माननीय परीक्षागण, माझे सर्व सहकारी, सर्व विभाग प्रमुख, सिक्युरिटीपासून बाकी सर्वजण या ठिकाणी त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं, तर सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदयाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र गीत सादर होणार आहे. सर्व संघटनाच्या तर्फे बुके देण्यात येणार आहे. मंत्री महोदयांना सगळेजण शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ देत असताना सर्वांचे आभार. आणि मी विनंती करतो सर्वांनी आपल्या जागेवरती उठून उभं राहावं. आपण या कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र गीतानं करणार
ट्रॉफीचे बॉक्सेस मागे आहेत. ज्यांना ज्यांना ट्रॉफीज मिळाल्या त्यांनी ते बॉक्सेस घ्यावे आणि त्यामध्ये त्या ट्रॉफीज ठेवाव्या, म्हणजे प्रवासामध्ये तुम्हाला ते घेऊन जाणं सोपं जाईल. एक आमचं एक मिनिट